हेलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे MMRDA 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा जो कॉमन टॉपिक आहे त्यासाठी टॉपिक 19 प्रेसिडेंट, पीएम, गव्हर्नर अँड सीएम पॉवरचे काही एमसीक्यूज कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे टिल एक्झाम पर्यंत आहे, कारण की एक्झाम जी आहे ती आता लवकरच होणार आहे. तर त्यामुळे ज्यांना पण प्रिपरेशन करायची असेल पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहेत. पीडीएफ थ्रू तुम्ही परचेस करून तसंच बघा जनरल अवेअरनेसची इम्पॉर्टंट एमसीक्यूजची पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 100 टॉपिक्सचे 2500 प्लस इम्पॉर्टंट एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे प्रेसिडेंट, पीएम, गव्हर्नर अँड सीएमचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर ॲट द युनियन लेवल इज एक्सरसाइज बाय. केंद्र स्तरावर वास्तविक कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड कॅबिनेट सेक्रेटरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मंत्रिमंडळ, बिकॉज प्रेसिडेंट इज अ नॉमिनल, सो रियल पॉवर लाइज विथ काउन्सिल लीड बाय पीएम. नेक्स्ट, सेकंड, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑन हुज एडवाइस ॲज पर आर्टिकल 74. कलम 74 नुसार राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यावर कार्य करतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सुप्रीम कोर्ट, प्राईम मिनिस्टर अलोन, काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मंत्रिमंडळ, बिकॉज ॲडवाइस इज बाइंडिंग आफ्टर 42 अँड 44th अमेंडमेंट. Next, third, which power allows the president to return a bill for reconsideration? राष्ट्रपती विधेयक परत पाठवू शकतात ती कोणती सत्ता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲब्सोल्यूट वेटो, सुपरेन्सी वेटो, पॉकेट वेटो अँड क्वालिफाईड. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, सस्पेन्सिव्ह वेटो. ठीक आहे, स्थगित नकाराधिकार, बिकॉज बिल कॅन बी रिकन्सिडर्ड वन्स एक्सेप्ट मनी बिल. नेक्स्ट, फोर्थ, हू अपॉइंट द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. भारताचे पंतप्रधान कोण नियुक्त करतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लोकसभा, प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रेसिडेंट, राष्ट्रपती, बिकॉज युजली लीडर ऑफ मेजॉरिटी पार्टी इज अपॉइंटेड. नेक्स्ट, फिफ्थ, द प्राईम मिनिस्टर इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू. पंतप्रधान व मंत्रिमंडळ कोणाप्रती सामूहिक जबाबदार असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट राज्यसभा, प्रेसिडेंट, लोकसभा, सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लोकसभा. काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज अकाउंटेबल टू लोकसभा. नेक्स्ट, सिक्स, विच पॉवर इज एक्सक्लुझिव्हली एक्सरसाइज बाय द प्राईम मिनिस्टर. खालीलपैकी कोणती सत्ता फक्त पंतप्रधान वापरतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अपॉइंटिंग गव्हर्नर, सेकंड एलोकेशन ऑफ पोर्टफोलिओ अमॉंग मिनिस्टर, थर्ड डिक्लेअरिंग इमर्जन्सी अँड फोर्थ पासिंग ऑर्डिनन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एलोकेशन ऑफ पोर्टफोलिओ अमॉंग मिनिस्टर, मंत्र्यांना खाते वाटप, बिकॉज पीएम डिस्ट्रीब्यूट डिपार्टमेंट्स. नेक्स्ट, सेवन, द गव्हर्नर ऑफ स्टेट इज अपॉइंटेड बाय. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रेसिडेंट, चीफ मिनिस्टर, स्टेट लेजिस्लेचर अँड सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रेसिडेंट, राष्ट्रपती, ऍक्ट ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सेंटर. नेक्स्ट, एट, द रिअल एक्झिक्युटिव्ह पॉवर इन अ स्टेट लाईज विथ. राज्यात वास्तविक कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, चीफ सेक्रेटरी, हायकोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री. गव्हर्नर इज द नॉमिनल हेड. नेक्स्ट, नाइन, विच आर्टिकल डील विथ द अपॉइंटमेंट ऑफ चीफ मिनिस्टर. मुख्यमंत्री नियुक्ती कोणत्या कलमात आहे? तर बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 153, आर्टिकल 163, आर्टिकल 164, आर्टिकल 356. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, आर्टिकल 164. सीएम इज अपॉइंटेड बाय गव्हर्नर. तसंच बघा, डेप्युटी प्लॅनरसाठी सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज, ज्याच्यामध्ये 14 चॅप्टर, 52 युनिट अँड 2600 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, द गव्हर्नर कॅन रिझर्व अ बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ. राज्यपाल कोणासाठी विधेयक राखून ठेवू शकतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पार्लमेंट, प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट, फायनान्स कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रेसिडेंट, राष्ट्रपती, इम्पॉर्टंट डिस्क्रिशनरी पॉवर. नेक्स्ट, 11, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ गव्हर्नर. राज्यपालांची विधेयकाधीन सत्ता कोणती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सायनिंग ऑल बिल्स, सेकंड ऍक्टिंग ऑन ऍडवाइस ऑफ सीएम,
थर्ड रिझर्विंग बिल फॉर प्रेसिडेंट अँड फॉर अटेंडिंग कॅबिनेट मीटिंग्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिझर्विंग बिल फॉर प्रेसिडेंट, राष्ट्रपतीकडे विधेयक राखणे, बिकॉज नॉट बॉन्ड बाय काउन्सिल ॲडवाइस इन सर्टन केसेस. नेक्स्ट 12. The president can promulgate ordinance under which article? राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार अध्यादेश काढू शकतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल 123, आर्टिकल 356, आर्टिकल 368, आर्टिकल 32. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आर्टिकल 123, ऑर्डिनन्स व्हेन पार्लिमेंट नॉट इन अ सेशन. नेक्स्ट 13. The chief minister communicate decision of council of minister to. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे निर्णय कोणाला कळवतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्लमेंट, प्रेसिडेंट, गव्हर्नर, ज्युडिशरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड गव्हर्नर, राज्यपाल. कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी अंडर आर्टिकल 167. नेक्स्ट 14. हु कॅन रिकमेंडेड डिझॉल्युशन ऑफ लोकसभा? लोकसभा विसर्जनाची शिफारिश कोण करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रेसिडेंट इंडिपेंडेंटली, प्राईम मिनिस्टर, चीफ जस्टिस, स्पीकर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान, बिकॉज प्रेसिडेंट ऍक्ट ऑन पीएम ऍडवाइस. नेक्स्ट 15. इन केस ऑफ कॉन्स्टिट्यूशनल ब्रेकडाऊन इन अ स्टेट द गव्हर्नर रिपोर्ट्स टू. राज्यात घटनात्मक बिघाड झाल्यास राज्यपाल कोणाला अहवाल देतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सुप्रीम कोर्ट, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रेसिडेंट, राष्ट्रपती. लीड्स टू आर्टिकल 353, दॅट इज प्रेसिडेंट रूल. तसंच बघा इलेक्ट्रिकल, डेप्युटी अकाउंटंट, सिव्हिल, डेप्युटी प्लॅनर, हॉर्टिकल्चर असिस्टंट, सर्वेअर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.